फिश आहे त्याच्यात असंच जीप फक्त जीपच दिसते. मित्रांनो आता आपण आलो आहे अहमदाबाद सिटीला, तर सायन्स सिटी या ठिकाणी. त्याच्या बघा आपल्यासोबत आहे अश्विनी आणि मला माहितीच आहे दोघं, मयूर आणि सर्वेश. चला बघूया एंट्री तिकीट आता बघूया केवढी आहे. आणि इथं पार्किंग आहे. चला आता एंट्री तिकीट किती आहे बघूया. अहमदाबाद सायन्स सिटीमध्ये आपण 10 वेगवेगळ्या प्रकारचे अट्रॅक्शन बघू शकतो आणि प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे त्या अट्रॅक्शननुसार. अहमदाबाद सायन्स सिटीमध्ये आपण ॲक्वॅटिक गॅलरी, रोबोटिक गॅलरी, नेचर पार्क, प्लॅनेट अर्थ, मल्टीमीडिया लेझर अँड फाउंटन शो, लाईफ सायन्स पार्क, हॉल ऑफ स्पेस अँड हॉल ऑफ सायन्स, आयमॅक्स, एनर्जी एज्युकेशन पार्क, क्लायमेट चेंज लर्निंग लॅब असे 10 प्रकारचे अट्रॅक्शन आपण पाहू शकतो. तुम्ही ही भव्य अशी वेल पाहू शकता जी की टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली आहे. आधी आपण पाहूया ॲक्वॅटिक गॅलरी मित्रांनो, कारण जे पर्यटकांना जास्त आकर्षण करण्याचे केंद्र आहे. ॲक्वॅटिक गॅलरी सायन्स सिटी अहमदाबाद येथे आहे. हे भारतातील सर्वात मोठे सार्वजनिक मत्स्यालय आहे, ज्यामध्ये जवळपास 280 पेक्षा जास्त जलचर प्रजातींची विविधता आपल्याला पाहायला भेटते. त्यांचे महत्त्व असलेल्या प्रजातींची विविधता सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी ते वेगवेगळ्या झोनमध्ये विभागले गेले आहेत. तर यामध्ये 7 झोन आहे. तर पहिला झोन आहे भारतीय झोन, नंतर आशियाई झोन, आफ्रिकन झोन, अमेरिकन झोन, महासागर झोन, विचित्र आणि अद्भुत झोन. तर आपल्याला इकडे पेंग्विन पण पाहायला भेटतात. नॉर्मल त्यांना आता खायला दिला सुरुवात, त्यामुळे ते वर जायचं नाही. अजून कुठे कशा लाखाला मासा असतो ह्याच्यावर पर आहेत ना ते, म्हणजे हे पूर्ण मासा 1 लाखाला झोपली आहे तिकडे. ती दाढी आहे त्याची. बघा केवढं ते परत हे मयूर हा बघ एलिगेटर फिश, एलिगेटर गार एक साथ पीछे कलर देखिए आगे जा दो दाखव तरी खेळतात ते. फिश आहे
त्याच्यात अशी असं नाही नाही तो बाजूचा आहे. हो ना. हे अश्विनी ये इथं ये. आता आपण आलो आहे मित्रांनो रोबोटिक गॅलरीमध्ये. इथं आपल्याला गॅलरीच्या बाहेरच आपल्याला हा भव्य असा रोबोट पाहायला भेटतो, ऑप्टिमस प्राईम. तुम्ही ट्रान्सफॉर्मर्स मूवी पाहिला असेल त्यामधला हा ऑप्टिमस प्राईम. जसं आपण रोबोट गॅलरीमध्ये प्रवेश करतो तसेच आपल्याला हा पेपर रोबोट पाहायला भेटतो. तर आपल्याला अजून स्पोटोमेनिया, रोबो नाट्यमंडप, बोटिलिटी, व्हर्च्युअल रियालिटी गॅलरी, प्रिंटर रोबोट्स अँड 3D स्कॅनर प्रिंटर, तसंच आपल्याला इकडे रोबो कॅफे पण पाहायला भेटते. मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी एक मशीन अडकला आहे तिकडे, तो वाचवायला चालला कुठे आहात? हा इकडून मित्रांनो, आता आपण आलो आहे नेचर पार्क या ठिकाणी. आणि नेचर पार्कची संकल्पना विद्यार्थ्यांची आणि शहरी संपत्तीची, निसर्ग आणि त्याच्याशी निगडीत विज्ञान शोधण्यासाठी जिज्ञासा वाढवणे अशा प्रकारे केली आहे. नेचर पार्कचे मुख्य उद्दिष्ट हे मुलांना त्यांच्या संपूर्ण इंद्रियांनी निरीक्षण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हे पार्क बनवले आहे. तसेच त्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या सभोवतालच्या गोष्टींचा तपशील घेण्यासाठी मदत करते. तसेच या ठिकाणी विविध ठिकाणे, तसेच कारंजे, जलकुंभ, वृक्ष आणि झुडपांच्या प्रजाती पण इथे आहेत. वृक्षवने, सुगंधी बाग आणि लोकांच्या सभोवतालच्या गोष्टींसह मोठ्या प्रमाणात इकडे शांतता पण भेटते. मुलांचे खेळण्याचे क्षेत्र तसेच विविध सेल्फी पॉईंट पण इकडे तुम्हाला मनोरंजनासाठी आहेत. तसेच इथं मित्रांनो जीवनचक्र, संवर्धन आणि जैन विविधते, तसेच इथं आपल्याला मिस्ट बांबू टनल, बटरफ्लाय गार्डन, ऑक्सिजन पार्क, चेस्ट कम योगा गार्डन, तसेच आपल्याला इकडे बांबूचं बेट पण पाहायला भेटतात. त्या इथपर्यंत पोचायचं आहे. काय नाव त्याचं? डायनो. कुठं डायनो? नाही हा रस्ता नाही आहे. परत एक आला नाही अरे तो मोठा नाही वाटत, हा मोठा बघ. शॉर्टकट आपल्याला भेटला. चिटिंग तिथे कायच नव्हतं. चिटिंग असं
काय नाव आहे काय अच्छा टेरर बर्ड जीप फक्त जीपच दिसते केसुडा कुठल्या टाकल्यावर तो हँगच झाला गावी झाले छोटे छोटे खेळतात बघ खाली बघ. मित्रांनो आजचा दिवस आता इथंच संपला. आज आपण 3 ॲक्टिव्हिटी केल्या आहे, ॲक्वॅटिक, रोबोटिक आणि द नेचर पार्क. लास्टला सायन्स पार्क. तेव्हा ते पण थकले. सकाळपासून पोचल्यापासून संध्याकाळी 4:30 झाले. चालतोच आपण. चला